नमस्कार. तर आज मी तुम्हाला माझ्या वापरात असलेल्या एअर फ्रायरची माहिती देणार आहे. तर हा कसा चालू करायचा, यामध्ये वेळ आणि तापमान कसं सेट करायचं, यामध्ये पदार्थ कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत. तर या एअर फ्रायरमध्ये काय काय बनवता येतं हे सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. कारण आपल्या बायकांचा स्वभाव असा असतो की आपण कोणतीही वस्तू घेताना विचार करून घेतो. घेतलेल्या वस्तूचा योग्य वापर झाला पाहिजे आणि पैसे वाया गेले नाही पाहिजे याची आपण नेहमी काळजी घेतो. म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, हे माझं एअर फ्रायर आहे. तर एक पिजॉन कंपनीचं आहे आणि स्क्रीन टच आहे. तर हे तुम्हाला वरून काहीच दिसत नसेल, पण आपण प्लग जोडल्यावर ते सर्व दिसतं. तर तुम्हाला कोणत्याही कंपनीचं घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, कारण ही वस्तू खरंच उपयोगी आहे. तर ही अशा प्रकारे ना, हे पाठीमागं त्याला फॅन दिलेला आहे. या फॅनमुळेच वस्तू सर्व आपले पदार्थ गरम होतात आणि शिजतात. तर याला म्हणून एअर फ्रायर असं त्याला म्हणतात. आणि हे पिजॉन कंपनीचं आहे. तर माझ्या सर्व वस्तू या पिजॉन कंपनीच्या आहेत. मला आवडतात कारण वस्तू एकदम छान निघते त्यांची. आणि तुम्ही ज्या ब्रँडचं वापरत असाल ते कोणतेही तुम्ही ते घेऊ शकता. तर त्याच्याबरोबर या अशी ही बास्केट येते बघा. तर ही बास्केटसुद्धा खूप मोठी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काही ठेवलं पदार्थ करायला तर अजिबात चिटकत नाही. आणि त्याबरोबर अशी एक प्लेट येते. तर या प्लेटवर आपण ठेवून कोणताही पदार्थ करू शकतो. आणि ही बास्केट भरपूर अशी मोठी आहे, त्याच्यामुळं भरपूर आपल्याला ह्याच्यामध्ये काहीही पण करता येतं. तर ह्याच्यामध्ये काय काय करता येतं हे तुम्हाला मी काही पदार्थ करून दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचं हे करता येतं. तर मी हे अशा प्रकारचे सिलिकॉनचं घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण केक करू शकतो, त्याच्यानंतर आपण ढोकळा करू शकतो. तर या सिलिकॉनचा आपल्याला ह्या भांड्याचा खूप उपयोग होतो, कारण आपण ह्याच्यामध्ये दुसरे कोणते भांडे वापरू शकत नाही. तर त्याच्याकरता मी हे घेतलेलं आहे. तर मी केक काही केलेला नाही, पण ढोकळा छान होतं ह्याच्यामध्ये. तर ढोकळासुद्धा मी करून बघितलेला आहे. तर केक फक्त ढोकळा झाल्यामुळे केक हा 100% होणारच. आणि हे वस्तू वापरायला अतिशय सोपी आहे, याला काहीही वेळ लागत नाही. आता तुम्हाला मी हे चालू करून दाखवते आणि कशा प्रकारे त्याच्यावर वेगवेगळे चित्र येतात ते दाखवते. तर मी तुम्हाला बघा हे ऑन करून दाखवलं आहे. आणि आता हे जे आपल्याला चिन्ह सर्व दिसत आहेत तर ते आपले पदार्थाचे आहेत. त्याच्यानंतर तापमान आपण कमी जास्त करण्याचं आहे. तर हे बघा, मी जे दाबते आहे बटन, तर 200, हे खालचं जे बटन आहे त्याने आपल्याला डिग्री किती आहे कमी जास्त करता येते. तिकडं आपला टाईम हा ॲडजस्ट होतो. तर वरच्या बाजूला जे आहे त्यानुसार आपण टाईम वाढवू शकतो. आणि जे खालचं बटन आहे मी जे दाबते आहे ते कमी होण्याचं आहे. तर अशा प्रकारचं आपण हे टायमर लावू शकतो. तर इथं सर्व प्रकारचे चिन्ह ज्यामध्ये दिसत आहेत. जर आपल्याला केक करायचा असेल तर आपण केकवर टच करून आपण तो टायमर लावून घ्यायचा. म्हणजे त्या टाईमनुसार अगदी परफेक्ट असं हे कोणताही आपला पदार्थ होतो. सुरुवातीला आपल्याला थोडंसं कळायला टाईम लागतो, पण त्याच्यानंतर एकदा का हे वापरायला लागलं की खूप छान असे ह्याच्यात पदार्थ होतात. आपला वेळ वाचतो. त्याच्यानंतर आपल्याला करायला ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट पटकन होते. ह्याच्यामध्ये आपण शेंगादाणे भाजू शकतो. भाजण्याचे जेवढे पदार्थ आहे तेवढे आपण ह्याच्यामध्ये भाजू शकतो. तर हे बघा, मी 2 मिनटाचं तुम्हाला टायमर लावून दाखवते. तर 2 मिनटामध्ये ते ॲटोमॅटिक बंदसुद्धा होतं. तर 2 मिनटात चालू केलं मी. हे बघा, आता चालू झालेलं आहे. आणि 2 मिनटाचं आपल्याला त्याच्यावर दिसलंही की आपले जसे जसे मिनटं कमी होतील तसं तसं आपल्याला त्याच्यावर ते दिसतं. हे बघा, आपल्याला दिसतच असेल आता हे चालू झालेलं आहे आणि ते ॲटोमॅटिक बंदसुद्धा होतं. तर आता 1 मिनटं राहिलेलं आहे. तर आपण 2 मिनटाचं लावलेलं होतं. तर आता 1च मिनटं राहिलेलं आहे. 1 मिनटानंतर ते ॲटोमॅटिक बंद होतं. तर आपण बघू. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक बंद झाल्यावर ते टायमर आहे त्याला, तर त्यानुसार ते आवाजही देतं आपल्याला की झालं म्हणून.
आणि नंतर आपण ते वरचं बटन बंद करू शकतो. तर हे बघा आता 1च मिनटं राहिलेलं आहे. तर 1 मिनटामध्ये आपलं हे बंद होईल. तर हे बघा ऑफ बटन आलेलं आहे. तर आता हे ऑफ बटनसुद्धा ॲटोमॅटिक बंद होईल आणि आपलं हे एअर फ्रायर बंद होऊन जाईल. तर हे बघा बंद झालेलं आहे. आता मी तुम्हाला पाणीपुरी करून दाखवते. तर ही पाणीपुरी अशा प्रकारे आपल्याला विकत मिळती, ती घेतलेली आहे मी आणि बिन तेलाचीच आपण अशा प्रकारे त्या प्लेटवर व्यवस्थित मांडून घ्यायची. एकावर एक न ठेवता अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आणि तुम्हाला तेल लावायचं असेल तर ब्रशने तुम्ही लावू शकता. आणि आता आपण हे एअर फ्रायरला लावून देऊ. तर मी हे लावलेलं आहे आणि आता ऑन करते आहे. तर आपण डिग्री ह्याची आपण 180 ठेवणार आहोत. तर आपलं हे पटकन होणार आहे, त्याच्यामुळे मी 180 डिग्रीचं घेतलं आणि 4 मिनटासाठी मी हे लावणार आहे. 3 ते 4 मिनटामध्ये अगदी पाणीपुरी आपली छान होते. तर मी हे चालू केलेलं आहे. 4 मिनटानंतर ते ऑटोमॅटिक बंद होतं. त्याच्यानंतर आपण बघू. आता 1च मिनटं राहिलेलं आहे. तर 1 मिनटानंतर ते ऑफ झाल्यावर आपण ही पाणीपुरी कशी होती ती बघू. तर बिन तेलाची पाणीपुरी ही अतिशय सुंदर होते. तर तुम्हाला बघितल्यावर ते लक्षातच येईल पाणीपुरी कशी झालेली आहे. तर हे बघा मी काढून दाखवते तुम्हाला. तर किती सुंदर अशा ह्या पाणीपुरी फुगलेल्या आहेत आणि तेही बिन तेलाच्या. तर खूप सुंदर असं एअर फ्रायर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे पदार्थ करता येतात. तर तुम्हाला मी बाउलमध्ये हे पाणीपुरी काढून दाखवते. बघा किती सुंदर आणि मोठ्या मोठ्या या पाणीपुरी झालेल्या आहेत. आता तुम्हाला मी पोह्याचा चिवडा करून दाखवणार आहे. तर हे पातळ पोहे आहेत, तर या पातळ पोह्यांचा मी तुम्हाला चिवडा करून दाखवते. तर याच्यामधली अगोदर ही प्लेट काढून घ्यायची आणि आपण डायरेक्ट त्या बास्केटमध्ये चिवडा करणार आहोत. तर अगदी पातळ असा थर आपण टाकून घ्यायचा आहे, जास्त टाकायचं नाही, म्हणजे हा अगदी छान असा होतो. थोडा थोडा हा चिवडा आपण ह्याच्यामध्ये करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत तर ते बघू. तर आपल्याला चिवडा करण्यासाठी अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जर तेल नाही टाकलं तरीही चालेल, थोडंसं आपण तेल टाकायचं. त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे. तर चिवड्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या तर त्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एक अर्धा चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे. तर पिठी साखरेने चिवडा खूप सुंदर असा होतो. तुम्हाला जर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीरही बारीक चिरून टाकायची. त्याच्यानंतर हे कच्चे शेंगादाणे टाकलेले आहेत मी आणि कढीपत्तासुद्धा टाकायचा. तर माझ्याकडं कढीपत्ता आणि कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही. आणि आता हे तेल टाकल्यानंतर आपण जे मसाले टाकले त्याच्यामुळे हे सर्व व्यवस्थित मिक्स होतं. अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा आपला तयार होतो. आणि जर आपल्याला तेल नको असेल तरीही ह्याच्यामध्ये अगदी कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आपण जे मसाले टाकलेले आहेत तर ते सर्व पोह्यांना लागतात. आणि आता आपण एअर फ्रायरला लावून देऊ. तर आपण हा 5 ते 7 मिनटासाठी लावायचा आहे. तर 180 डिग्रीला मी हे लावणार आहे. तर पोहे हे जरा पातळच असतात, त्याच्यामुळे आपण हे जास्त डिग्रीला लावायचं नाही आणि त्याचे मिनटंसुद्धा आपण 5 ते 7 मिनटंच लावायचे, नाहीतर मग ते करपू शकतात, म्हणून आपण कमी ह्याच्यातच लावायचे. तर 3 मिनटानंतर मी परत हे बघून घेणार आहे कसं झालं आहे कसं नाही. तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होतं खालचे वर हे व्यवस्थित ते मिक्स केलं जातं आणि आपला चिवडा एकसारखा असा कुरकुरीत होतो. म्हणून असा तो मिक्स करून घ्यायचा आणि परत एकदा आपण ते एअर फ्रायरला लावून घ्यायचं. तर तो चिवडा कसा होईल हे तुम्हाला मी झाल्यावर दाखवतेच. अतिशय सुंदर असा हा चिवडा तयार होतो. तर लहान मुलांना डब्यात देण्यासाठी आपण हा सकाळी 5 ते 7 मिनटामध्ये करून देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं करायचं आणि आपल्याला वेळेला जे लागेल तेच आपण ह्या एअर फ्रायरमध्ये करू शकतो. त्याच्यामुळे ही वस्तू अतिशय अशी उपयोगी आहे. तर हे बघा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तर खूप सुंदर असा कुरकुरीत असा आपला हा चिवडा झालेला आहे. शेंगादाणेसुद्धा आपले छान अगदी भाजले गेलेले आहेत. तर हा चिवडा बघा मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवला, खूप सुंदर असा झालेला आहे. आणि आता तो प्लेटमध्ये मी थंड होण्यासाठी काढून ठेवला.
थंड झाल्यावर तो अजून छान कुरकुरीत होईल. आता तुम्हाला मी मुरमुऱ्याचा चिवडा करून दाखवते. तर अगोदर मुरमुरे घ्यायचे. तर अगदी त्याच्याप्रमाणेच करायचं आहे, पण त्याच्यामध्ये कोणती काळजी घ्यायची मुरमुऱ्याचा चिवडा करताना ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा करून दाखवते. तर त्याचप्रमाणे आपण ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. जे आपल्याला मसाले टाकायचे ते सर्व टाकून घ्यायचे. हळद, त्याच्यानंतर तिखट जे आपण टाकायचं ते थोडं थोडं टाकायचं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकणार आहे. आणि मी ह्याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकणार आहे. तर आम्हाला असा चिवडा आवडतो म्हणून मी तसा करणार आहे. आणि पिठी साखर टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर हा फिक्का असा छान लागतो. हळद त्याला अगदी थोडीशी कमी टाकायची. मुरमुऱ्याचा चिवडा अतिशय सुंदर असा होतो. हळद जर जास्त टाकली तर मुरमुऱ्याचा चिवडा एवढा चांगला लागत नाही आणि दिसतसुद्धा नाही चांगला. म्हणून तो आपण हळद कमी घालायची ह्याच्यामध्ये आणि सुक्या मिरच्या टाकायच्या. म्हणजे त्याचा कलर असा छान असा फिक्कट पिवळा येतो आणि चवसुद्धा छान लागते. तर ह्याच्यामध्ये आपण शेंगादाणे, खोबऱ्याचे काप, डाळ्या असं असं आपण टाकू शकतो. पण आम्हाला असा सिंपल आवडतो म्हणून मी केला आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर आपण ही मुरमुऱ्यावर ही प्लेट ठेवायची. कारण मुरमुरे हे उडू शकतात एअर फ्रायरमध्ये आणि त्याच्यामुळं आपण ही प्लेट ठेवून घ्यायची आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर आपण हा चिवडा करायला घ्यायचा. तर मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा अगदी 4 ते 5 मिनटामध्ये होतो. जास्त त्याला लावायचं नाही मिनटं आणि 180 डिग्रीला तो लावायचा आहे. तर कमी डिग्रीमध्येच तो चिवडा छान होतो. तो पातळ आपले तो कुरकुरीत होण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनटं लागतात. तर आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तर आपण आता तुम्हाला मी तो कसा झाला ते दाखवते. खूप सुंदर असा हा चिवडा तयार होतो. तर हे बघा सर्व त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आपला चिवडा अगदी छान असा पिवळा कलरचा आणि सुंदर असा दिसतोय. आणि ही बघा मिरचीसुद्धा अगदी कुरकुरीत अशी होते आणि खूप सुंदर असा हा चिवडा आपल्या चवीला लागतो. आणि आपण कुणी आले, पाहुणे आले तर आपण ह्याच्यामध्ये पटकन असं पोह्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा आपण काहीही करू शकतो. तर हे बघा मी तुम्हाला हा बाउलमध्ये काढून दाखवलेला आहे. तर या एअर फ्रायरमध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं. तर ह्याच्यामध्ये आपण बिस्किटही करू शकतो. त्याच्यानंतर केक करू शकतो, ढोकळा करू शकतो. पण मी तुम्हाला काहीच गोष्टी ह्याच्यात करून दाखवलेल्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये शेंगादाणे भाजू शकतो. तर मी तुम्हाला आज एक खारे शेंगादाणे करून दाखवणार आहे. तर मी हे थोडं मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि हे शेंगादाण्याला आपण थोडंसं लावून घ्यायचं आहे. खूप पाणी लावायचं नाही, अगदी थोडंच लावायचं. शेंगादाण्यांना मीठ आणि पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण हे खारे शेंगादाणे करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये नुसते शेंगादाणे भाजायचे. त्याच्यानंतर आपण भाजणी भाजू शकतो, चकलीची भाजणी, थालपिठाची भाजणी. त्याच्यानंतर आपण काही बाहेरून जर आणलं समोसा, त्याच्यानंतर आपण बटाटे वडे हे सुद्धा आपण ह्याच्यात गरम करू शकतो. तर मी अगदी पातळ असा थर देऊन त्या बास्केटमध्ये त्याच्यानंतर आता हे 200 डिग्रीला लावायचे. थोडा याला वेळ लागतो आणि 10 मिनटासाठी मी हे लावणार आहे. 10 मिनटानंतर आपले शेंगादाणे अगदी खारे आणि व्यवस्थित कुरकुरीत होतात. तर यामध्ये आपण भरपूर वस्तू करू शकतो. कधीकधी आपण जे भजे करतो तर ते गार होतात. तर आपण हे यामध्ये 2 मिनटासाठी आपण ते गरम करू शकतो. कोणतीही गोष्ट गरम करायची असेल तर ती 1 किंवा 2 मिनटामध्येच गरम होते. याला जास्त वेळ काही लागत नाही. खूप सुंदर असं होतं. हे बघा आपले हे शेंगादाणे अगदी छान असे झालेले आहेत. मी तुम्हाला थोडेच करून दाखवले. खूप सुंदर झालेले आहे. मी सुरुवातीला दाखवले तुम्हाला अनारसेसुद्धा मी ह्याच्यामध्ये गरम केलेले आहेत. खूप सुंदर असे हे अनारसे तयार होतात याच्यामध्ये गरम झाल्यावर.